हॅलो आईची, कशा आहात तुम्ही? मी छान आहे, तू कशी आहेस? मी मस्त आहे. आणि आमचा वंश कसा आहे? काही आईची अगं गोखल्यांचा वंश आहे तो, किंवा ती. छान आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतेस ना? हो आईची. आणि कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस आला तर तो माझ्याकडे पाठव, मी समर्थ आहे हँडल करायला. काय? हो, आज श्रीचा मेसेज आला होता. माहित आहे मला, कांताकडून कळलं. पण मला काय बोलावं हे सुचलंच नाही. असं होतं कधी कधी. आईची, आता माझा धीर सुटत चाललाय. श्रीला सांगूया का हो आता? मला ना राहवत नाहीये. म्हणजे त्याच्याशिवाय राहवत नाहीये का त्याला सांगितल्याशिवाय राहवत नाहीये? दोन्हीही नाही. म्हणजे तो इतका आपणहून कॉन्टॅक्ट करतोय तर त्याला रिस्पॉन्ड न करणं मला मूर्खपणाचं वाटतंय. तो 2 पावलं पुढे येतोय ना, मग आता मी 4 पावलं पुढे यायला तयार आहे. आईजी, मला माझा नवरा हवाय, माझा संसार हवाय. आता मला असं वाटतंय की हे फार ताणू नये. पण आपण ताणणार नाहीच आहोत. हे बघ, श्रीनं नोटीस पाठवलीये, ती त्यानं मागे घ्यावी आणि तुला मानानं घरी न्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे. ते तू करेलच आईची, पण मला आता धीर नाही धरवत आहे. मला तुझी अस्वस्थता कळते जान्हवी. पण मी तुम्हाला दिलेला शब्द देखील नाही मोडणार. तो मोडलास तरी मी रागवणार नाही. तसं नाही, पण तुम्हाला नाही काय बरोबर वाटत? बरोबर चूकचा प्रश्न नाहीये बाळा. तू घरी यावीस असं मलाही वाटतंय, पण घाईनं येण्यापेक्षा तू मानानं घरी आलीस तर मला जास्त आनंद होईल. मला कळलं नाही. हे बघ, तुझ्या बाळासाठी त्यांनी तुला वेलकम करावं यापेक्षा तुला वेलकम करून मग त्यांना बाळाची बातमी मिळावी असं मला वाटतं. हे बरोबर आहे तुमचं, पण त्यासाठी थोडा पेशन्स हवा. मला कळतंय आईची. हे बघ, तुला वाटलं तर तू श्रीला सांगायला हरकत नाही. फक्त काय? ही बातमी एवढी मोठी आहे ना ग, की श्री बाप होणार आहे हे त्याला कळण्याचा मोठा सोहळा व्हायला हवा. म्हणजे त्याला नुसतीच बातमी कळण्यापेक्षा हा क्षण आयुष्यभर त्याला लक्षात राहील असा काहीतरी मी विचार करत होते. पण तुला राहवत नसेल तर तू तुझ्या पद्धतीनं सांगून टाक त्याला. नाही आईची, तुम्ही म्हणताय तसं चालेल मला. त्यासाठी लागणारा पेशन्स आहे का तुझ्याकडे? श्रीला ही बातमी कळणं जर सोहळा असेल ना तुमच्या मनात, तर हा सोहळा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. नक्की? हो आईची, मला सुद्धा ही बातमी त्याला कळेल तो क्षण मेमोरेबल करायचा आहे. गुड. पण मग आपण काय करायचं ते मी आले की सांगेन. आईची, आय मिस यू. आय मिस यू टू. तुम्हाला फोन आला होता की नाही? कोणाचा? तुमच्या नातवाचा. आला होता. काय म्हणत होता? असंच जनरल, काही विशेष काही नाही. माझ्याबद्दल काही बोलला? धीर धरशील का जान्हवी? हो आईजी, असं का विचारताय? वाटत तर नाहीये जमेल असं. मी शब्द दिलाय तुम्हाला आणि मलाही तो सोहळा हवाय. बाकी घरी सगळे बरे आहेत ना? काय ग, काय झालं? हो, सगळे बरे आहेत घरी. चल ठेव मग. ओके आईजी, गुड नाईट. इथं गुड आफ्टरनून आहे. सॉरी, गुड आफ्टरनून. चल बाय. ओके बाय, काळजी घ्या आणि लवकर परत या. हो, पण प्रॉमिस मी, तू आनंदी राहशील. येस. बाय बाय. सोहळा